TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पतसंस्थांच्या नावाने लूट, यवतमाळ जिल्ह्यातील जनतेचा संताप उफाला। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नागरी सहकारी पतसंस्था सध्या सहकाराच्या मूल्यांना काळीमा फासताना दिसत आहेत। नेर, घाटंजी, सातेफळ, मोझर, यवतमाळ शहर ठिकाण बदलतंय, पण गोष्ट एकच आहे। ठेवी अडकल्या, व्यवहार बंद, संचालक मंडळ गायब आणि नागरिकांची फसवणूक। नेर महिला नागरी पतसंस्थेत तब्बल 12 कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या असून सुमारे 2000 खातेदार आक्रोश करीत आहेत। नेर आणि सातेफळ या दोन्ही शाखांचे व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत। फक्त 3 कोटींचे कर्ज वाटप, तर उरलेले 9 कोटी कुठे गेले हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। शासनाच्या सहकार विभागाकडून टेस्ट ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नेर येथील अष्टविनायक अर्बन क्रेडिट कोऑप सोसायटीने मागील 3-4 महिन्यांपासून टेस्ट ऑडिट केलेले नाही। व्यवहार पारदर्शक आहेत का यावर शंका निर्माण झाली असून जिल्हाधिकारी विकास मीना यांनी याबाबत बैठक घेतल्याचे समजते। अशी मीटिंग ठरली आहे, काही आले काही नाही आले। त्या दिवशी मी अध्यक्षाला एकच विनंती केली का मला तुम्ही पैसे किती देऊ शकता। आज अशी कंडिशन आहे, कारण असं झालेलं आहे, कारण लोकांनी ठेवी ठेवले आपल्याजवळ, त्यांच्यावर आपल्याला व्याज द्यावंच लागणार आहे। तो त्याच्यामुळे तो फ्लो आपला थोडासा जास्त वाढला होता, कारण ठेवी वाढल्यामुळे तो फ्लो वाढणे साहजिक आहे। इकडला दुसऱ्या बँकेचा फ्लो माझ्याकडे वाढला होता, एकच बँक राहिली होती, त्याच्यातही माझा पैसा गेला आहे। पण मला जास्त आशा नाहीये, अपेक्षा नव्हती त्यांच्याकडून। मी फक्त त्यांना 20 लाख रुपये मागितले। पहिल्या सुरुवातीला मी 50 लाख मागितले, त्या दिवशी मला फक्त मी 20 लाख मागितले। मला उद्या तुम्ही 20 लाख रुपये जमून द्या। प्रत्येक डायरेक्टरनं जरी 2-2 लाख केले तरी 20 लाख रुपये जमून 10 मेंबर। घाटंजीतील आदित्य अनघा, माऊली अर्बन, रंगनाथ स्वामी पतसंस्था यांच्या विरुद्ध देखील संशयाचे वातावरण आहे। सर्व संस्थांचे तातडीने टेस्ट ऑडिट करावे अशी जोरदार मागणी होत आहे। रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे यांनी नोकरी लावतो सांगून श्री उत्कर्ष डबरे यांची 3 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप असून डबरे यांच्या वडिलांनी सहकार विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। बरोबर आहे। मी माझ्या मुलाच्या नोकरीचे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून रुपये 3 लाख श्री देविदास काळे अध्यक्ष यांना तत्कालीन मॅनेजर यांचे थ्रू 3 लाख रुपये त्यांच्या घरी नेऊन दिलेले आहे। पैसे दिल्याबरोबर लगेच त्याच दिवशी माझ्या मुलाला ऑर्डर मिळाली व दुसऱ्या दिवशी तो रुजू झाला। व्यवस्थित काम सुरू होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रेग्युलर झाल्याच्या नंतर सदर सिक्युरिटी परत करू असं सांगितले। परंतु ज्यावेळी याला पैशाची मागणी केली आम्ही, तर पैसे न देता आणखी तुम्हाला त्या 3 लाखाचे 10% भरावं लागेल म्हणून परत 30,000 रुपये भरले व एकंदरीत सर्व पैसे तुम्हाला 2 महिन्याच्या नंतर परत करू असे सांगितले। परंतु 2 महिन्यानंतर आम्ही पैशाचा तगादा लावला असता हो 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 केलं आणि शेवटी एक दिवस फोनवर त्यांनी मुलाला सांगितलं की उद्यापासून कामावर यायचं नाही। या पूर्ण कालावधीमध्ये त्याला कुठलाही त्याच्या हाताने काही गैरव्यवहार झाला नाही किंवा काही नाही आणि त्याला साधे पत्र सुद्धा मिळालेले नाही। शेवटी आता मला न्यायालयीन लढाई लढावं लागेल असं दिसते आहे। शक्यतोवर बघत होतो किंवा इकडल्या इकडेच प्रकरण निपटून जा, परंतु ते काही दिसत नाहीये। आदित्य अनघा पतसंस्थेचे खातेदार श्री पियुष उन्नरकर यांनी TCN न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की संस्थेकडून कर्जाचे आमिष दाखवून जबरदस्तीने ठेवी घेतल्या गेल्या, जमा रकमेचा हिशोब नाही आणि फसवणुकीचे स्पष्ट पुरावे असूनही संस्थेकडून कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही। नमस्कार, मी पियुष उन्नरकर। मी एक 20/11/2023 ला आदित्य अंगा बँकेकडून एक पर्सनल लोन केलं होतं। त्याच्यामध्ये मला 1 लाखाची पर्सनल लोन पास झाली होती। त्याच्यामध्ये त्यांनी मला 88,500 रुपये अकाउंटला जमा केले। त्याच्यातले त्यांचे काही चार्जेस वगैरे असते ते त्यांनी काढले होते। मी ते रेग्युलर अमाऊंट भरत होतो, पण काही कालावधीमध्ये मी बाहेरगावी असल्यामुळे माझ्याकडून 3-4 हप्ते थकले। तर त्याच्यानंतर मला त्यांच्या हेड ऑफिसमधून कॉल येत होते, बँकेवाले घरी वगैरे 2-3 वेळा आले की तुमची EMI थकली आहे, तुम्ही जमा करा। 3-4 EMI थकले। त्याच्यानंतर मला काही नोटीस आल्या, त्याच्यावर मी बाहेरगावी असल्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही। त्याच्यानंतर मला हेड ऑफिसवरून कॉल आल्यावर मी त्यांना सांगितलं की सर जे पण 4 EMI थकले आहे
मी त्याचे पेड दर हप्त्याला करत जाईन. 5,000 रुपयाची अमाऊंट मी तुम्हाला पेड करत जाईल. तर सरांचा कॉल आला की मला कॉल करशील म्हणे, बँकेतून कर्मचाऱ्याचाच कॉल आला. तर त्यांना मी 5,000ची रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या 10 तारखेला दिली. तर त्यांनी ती रक्कम फेब्रुवारी महिन्यात न जमा करता माझ्या आरडीच्या पुस्तकात एंट्री मारली फेब्रुवारी महिन्यामध्ये, आणि नंतर त्यांनी 1 महिन्याने 19/3ला जमा केली. माझ्या आरडीच्या पुस्तकात 10 तारखेला ती रक्कम जमा केली दाखवत आहे, आणि बँकेच्या अकाउंटला, माझ्या लोन अकाउंटला त्यांनी ट्रान्सफर केली 19/3ला, 19/3/2025ला. म्हणजे 5,000ची रक्कम त्यांनी 1 महिन्याने जमा केल्यानंतर वरच्या हेड ऑफिसवरून त्यांना प्रेशर आलं की त्यांचे पैसे जमा झाले नाही, तुम्ही कोर्टात केस टाका. हे एक प्रकारचा या घाटंजी आदित्य अंगाचा कस्टमरला त्रास देण्याचा जे प्रकार चालू आहे. त्यांनी 1 महिना पैसे जर माझ्या आधी जमा केले असते तर माझ्यावर त्यांनी कोर्टामध्ये केस टाकली नसती. तर हे प्रकार जे आहे हे मला म्हणजे बिनकामी त्रास द्यायचा बा, मानसिक त्रास द्यायचा, त्याच्यानंतर आर्थिक त्रास, त्यानंतर नोटीसचा खर्च, वकिलाचा खर्च, चेक बाउन्सचा खर्च, हे पूर्ण त्यांनी माझ्या स्टेटमेंटमध्ये ऍड केला आहे. आणि मी बँकेमध्ये माझी अमाऊंट भरायला गेलो तर त्यांनी मला डायरेक्ट माझ्यावर जे अमाऊंट बाकी होती 55,000ची, त्यांनी मला 85,000 रुपये तुझ्याकडे टोटल बाकी आहे असे सांगितलं. तर मी परत तिथून बँकेतून वापस आलो. आणि तसंच या बँकेमध्ये मीच एक ग्राहक नाही की यांच्या लोन केसमुळे त्रासलो आहे किंवा भरण्याचं असमर्थ, असे खूप सारे कस्टमर आहे. यांनी वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस लावते, यांची लोन अमाऊंट वाढून घेते आणि मग ग्राहकांना त्रास होते. ग्राहक त्रासून मग ते पैसे भरू शकत नाही. असे माझ्यासारखी खूप सारे उदाहरण आहे. काही दिवसामध्ये ते उदाहरण समोर येतीलच. यवतमाळमधील बाबासाहेब दाते महिला सहकारी अर्बन बँकेचे संचालक मंडळ तुरुंगात गेले होते. हे उदाहरण इतर संस्थांवर त्वरित कारवाईसाठी पुढे केले जात आहे. जनतेची ठाम मागणी आहे की आदित्य अनघा, रंगनाथ स्वामी, माऊली, अष्टविनायक इत्यादींवर त्वरित कारवाई व्हावी. या घटनांमुळे घाटंजीकरांसाठी गंभीर इशारा मिळाला आहे. प्रत्येक खातेदाराने संस्थांमध्ये व्यवहार करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. ठेवी करताना संस्थेची पारदर्शकता, ऑडिट रिपोर्ट, कर्ज वाटपाची माहिती, संचालकांची पार्श्वभूमी यांचा अभ्यास करावा. चुकीच्या संस्थांकडे पैसे देणे म्हणजे स्वतःच्या मेहनतीच्या पैशाला धोका देणे. सहकार हा विश्वासावर उभा असतो, पण जर तोच विश्वास फसवणुकीत बदलला तर सामान्य माणूस कोणावर भरोसा करणार? आता वेळ आली आहे. जनतेने प्रश्न विचारायला हवा, ठेवींचा हिशोब मागायला हवा आणि गरज पडल्यास कायदेशीर लढा द्यायलाच हवा. फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश होणं ही काळाची गरज आहे. TCN न्यूज नेहमीच खातेदारांचा आवाज बुलंद करत राहील. तुम्हीही अशाच पतसंस्थेच्या फसवणुकीचा बळी ठरला असाल तर आम्हाला संपर्क करा. आपली व्यथा आमची जबाबदारी.